रोजगार हमी योजना आजपासून बंद करण्यात आली। यूपीए सरकारच्या काळात ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी देणारी योजना सुरू करण्यात आली होती। याच योजनेच्या धर्तीवर विकसित भारत जी रामजी योजना चालू राहणार आहे। नव्या योजनेमध्ये 100 ऐवजी 125 दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली। दिवसाला 300 ते 409 रुपये मजुरी सर्व राज्यांमध्ये निश्चित करण्यात आली। तर सिक्कीम सारख्या दुर्गम भागातील ग्रामपंचायतीसाठी जास्तीत जास्त 450 रुपये प्रतिदिन अशी मजुरी निश्चित करण्यात आली। दरम्यान चालू आर्थिक वर्षात जी रामजी योजनेसाठी 95,692 कोटींची तरतूद करण्यात आली। मात्र मजूर एक दिवसही रोजगाराशिवाय राहणार नाहीत असं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलं। तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रांवर अंडी फेकल्याची घटना घडली। यामुळे संतापलेला महुआ यांनी भाजपवर निशाणा साधला। आपल्यावर अंडी फेकण्यात आली तेव्हा पश्चिम बंगाल पोलीस बघ्याच्या भूमिकेत होते असा आरोप मोइत्रांनी केला। দেখতে পাচ্ছেন আপনারা সবাই পুলিশ জাস্ট দাঁড়িয়ে আছে। হ্যালো গভর্নমেন্ট প্লিজ নোট দেখুন হাউ আই হ্যাভ বিন হিট থ্রু দ্য উইন্ডো এন্ড জাস্ট সি দ্য She has informed the DG of Police of West Bengal to remove the mob who surrounded her party office, but the police took no action. They did not remove the mob. It's a matter of shame that BJP workers have done this to a lady parliamentarian in her own constituency. This is what the BJP is doing. अयोध्येच्या राम मंदिरात देणगीत झालेल्या कथित घोटाळ्याबाबत नवा खुलासा झाला। एबीपी माझाच्या